या सर्व ट्रिपचा 2 दिवसाचा आपल्याला किती खर्च झालेला आहे, तो व्हिडिओच्या शेवट तुम्हाला मी नक्की सांगेन. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. आज मस्त व्हिडिओ होणार आहे. चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्याची ओपिनियन आम्ही पूर्ण आता फिरून झालेलं आहे आमचं. आता सकाळी आम्ही 9 वाजता आलो होतो. आता 11 वाजलेले. आता इथून आम्ही निघालेलो आहे जंगल सफारी पाहण्यासाठी. बसमध्ये बसलोय आणि आता दिवसभर आपल्याला म्हणजे आता जंगल सफारीमध्ये आपण काय काय पाहणार आहे, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो आता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज खूप मजा येणार आहे व्हिडिओ पाहायला. कारण जंगल सफारी मी पहिल्यांदाच केलेली आहे. आता जंगल सफारीमध्ये आपण आलेलो आहे इथं. हे मेन गेट आहे. इथून आतमध्ये जायचं आहे. ऊन खूप जास्त असल्यामुळे थोडंसं फिरायला प्रॉब्लेम होतोय. पण इथं काय होतं, प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्या आहेत. त्याच्यामुळे जास्त तुम्हाला पायी चालावं नाही लागत. आणि जंगल सफारीमध्ये आता काय काय पाहायला भेटणार आहे आपल्याला, त्या आतमध्ये गेल्यानंतर कळेलच की काय काय पाहायला भेटणार आहे. आज इथं सर्व पक्षी, वेगवेगळे जंगली प्राणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. येत आहे जंगली बिल्ली इथं. आता इथून आपलं हे आता जंगल सफारी ती स्टार्ट झालेली आहे. आता तुम्ही व्हिडिओ मस्त बघा आणि आम्ही पण आता पाहतो काय काय पाहायला भेटतंय. तर इथं सिंह बसलेला आहे मस्त इथं. हे बघा, सावलीला बसलेले. आता ऊन जास्त असल्यामुळे ना बरेचसे जे आता पक्षी असतील, प्राणी असतील, ते आपल्याला सावलीमध्ये बसलेले दिसणार आहे. कारण दुपारचा टाइम झालेला आहे ना, त्याच्यामुळं ते इथं बघा, इथं पण आहे. इथं याला पूर्ण संरक्षण केलेलं आहे. ही समोर जे दिसते काच बसवलेली आहे. काचातून आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतो समोरचा. आता हा ब्लॅक पॅन्थर आहे. आता आलेला आहे अंघोळीला बहुतेक. पाणी प्यायला आलाय का अंघोळीला आलाय. एकदम जवळून पाहतोय आम्ही. समोरच आहे एकदम आमच्या. ही समोर काच लावलेली असल्यामुळं पूर्ण पॅक आहे, त्याच्यामुळं काही घाबरायचं काम नाही. आणि मी पण पहिल्यांदा बघतोय, त्याच्यामुळं खूप भारी वाटतंय. आणि मुलांना पण पाहताना खूपच भारी वाटतंय ते. कारण पहिल्यांदा असं जंगलामध्ये प्राणी पाहायला भेटताय समोरून. आणि काच पूर्ण व्यवस्थित पॅक असल्यामुळं आपण एकदम जवळ जाऊ शकतो त्यांच्या. हा वाघ आहे. हा थोडासा व्हाईट कलरचा वाघ आहे. तसं आपण पाहतो नेहमी चट्टापट्ट्याचा, त्या पद्धतीत नाही. तो थोडासा असा भुरक्या कलरचा आहे. एकदम जवळून चाललाय आमच्या आणि आम्ही इथं काचेच्या बाहेर उभे आहे इथं. आता इथं गाडीत बसलोय. आता पुढच्या पॉईंटला चाललोय. असे वेगवेगळे पॉईंट आहेत. त्यावेळेस आपल्याला पायी चालायचं नाही बिलकुल. त्यांच्या गाड्या आहेत. गाडीमध्ये बसायचं आणि पुढच्या पॉईंटला जायचं. आता या पॉईंटला आलोय. आता या पॉईंटला पाहूया काय काय पाहायला भेटते इथं. ही मुलांसाठी खूप चांगली जागा आहे फिरण्यासाठी. जंगल सफारी ही मुलांना खरंच पाहण्यासारखं आहे आणि आनंद येतो त्यांना. वेगळं काहीतरी पाहायला भेटतं. असे इथं बोर्ड लावलेले आहेत. इथं हे अजगर आहे, मस्त झोपलेलं आहे उन्हाचं. एकदम भयंकर दिसतं जवळून. आता व्हिडिओमध्ये तेवढंसं तुम्हाला अनुभव नाही घेता यायचा, पण ज्यावेळेस समोर पाहशाल ना, त्यावेळेस एकदम जबरदस्त वाटतं. प्रत्येक बोर्डवर दिलेलं आहे तिथं कोणता प्राणी आहे किंवा काय आहे ते. तुम्ही बोर्ड पाहून वाचून घ्या. वेगवेगळ्या जातीची इथं ते अजगर वगैरे, साप आहेत, नाग आहेत. या अशा त्या काय म्हणते यांना, ते ते एवढे काही जास्त नावं माहिती नाहीये. तुम्ही पाहून थोडासा अंदाज घ्या की तो कोणता प्राणी आहे. आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय, त्याच्यामुळे एवढं माहित नाही. आणि काही ठिकाणी बोर्ड नसल्यामुळे किंवा असेल पण लक्षात नसेल आलं, त्याच्यामुळे ते दाखवता नाही आले. पण गर्दी आहे. ग्रीन एंडाकोंडा आहे हा. त्या पाण्यामध्ये लाकडाजवळ बघा समोर, इथं ग्रीन एंडाकोंडा आहे हा. छोटा आहे, जास्त मोठा नाही. जसं आपण पिक्चरमध्ये पाहतो एंडाकोंडा, तसा नाही आहे. इथं नाग आहे. त्या खोडामध्ये नाग बसलेला आहे. एवढं समोर बघा आता. इथं नाग आहे हा. झोपलेला आहे निवांत. प्रत्येक ठिकाणी काही ना काही आहे. आणि तुम्हाला बारीक पाहावं लागेल. आता हे नाग, साप जे आहेत ते बारीक पाहावं लागेल, कारण ते खोडांमध्ये बसलेले राहते, कुठेतरी येटुळं घालून बसलेले राहते. आता इथं भरपूर आहेत बरं का. इथं हालचाल चालू आहे यांची. हा एक आतमध्ये चाललाय. इथे हे 2-3 बसेल खाली, ते समोर बघा खोडाच्या खालच्या साईडला.
भरपूर जास्त प्रमाणात इथं छोटे मोठे सगळ्या साईजमध्ये बघा इथे याची हालचाल चालू आहे. आता आपण चाललोय पुढच्या पॉईंटसाठी. आता गाडीत बसलेलो आहे. इथं बघा गेंडा आहे. खूप मोठा गेंडा आहे हा. साईडने पूर्ण तार कंपाऊंड केलेलं आहे आणि हे पूर्ण डोंगरामध्ये बनवलेलं आहे. डोंगर आहे हा सगळा आणि डोंगरामध्ये बनवलेलं आहे. प्रॉपर त्यांना जंगलात राहण्याचे जे वातावरण राहतं जंगलातलं त्या टाईप बनवलेलं आहे आणि बऱ्याचशा प्रकारचे तुम्हाला प्राणी इथं पाहायला भेटतात. पक्षी, मोर, पोपट, बाकीचे चिमण्या, बदकं सगळं काही इथं पाहायला भेटेल तुम्हाला. आणि गाय आहे, जंगली गाय आहे बहुतेक. व्हिडिओमध्ये तुम्ही आता सोडून जाऊ नका. पुढं बरंच काही अजून पाहण्यासारखं आहे. ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. आता जंगली गाय आहेत या मोठ्या मोठ्या. आता इथं आलोय आपण पक्षी संग्रहालयात आलोय. तर इथं सर्व प्रकारचे पक्षी आहे. मोर आहे, पोपट आहे, चिमण्या आहेत, बदक आहेत आणि पूर्ण जंगलासारखं बनवलेलं आणि यांना खायला वेळच्या वेळेत त्यांचं टायमिंगनुसार टाकलं जातं. त्याच्यामुळं ते आता काहींचं जेवण चालू आहे, काहींचा आराम चालू आहे. किंवा आता इथं मोठं तळं आहे. तळं बांधलेलं आहे. तळामध्ये बदकं आहे. हे वेगळ्या प्रकारचे बदकं आहेत थोडेसे. त्यांच्या चोची खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि वरतून कंप्लीट जाळी आहे त्याला. जवळपास 100-1 फूट उंच अशी जाळी बसवलेली आहे. त्याच्यामुळे हे जाळीतून यांना बाहेर नाही जाता येत. सगळे इथंच राहतात ते. बाहेर जायचा काही विषय नाही राहत. चोची पहा त्यांच्या चोची कशा आहे. इथं तर हा मोर आहे, कोंबडे आहे. इकडं पोपट आहे किंवा पोपट समोर मस्त बसून आता जेवणाचा टाइम झालाय त्यांचा. जेवण चालू आहे. मोर बसलेला आहे इथं वरती. नुसतं पिसारा खाली पांगून दिलेला आहे. भरपूर मोर आहेत. खाली पण आहेत. वरती पण बसलेले आहेत. शंभू बघतोय. अजून काय काय दिसतंय नवीन जे पाहायला नाही भेटत ते. मोर तर आमच्या वावरात पण असतं भरपूर. मोर नेहमी पाहतो आम्ही. इथं हरणं आहेत. मध्ये मस्त असं नाली टाईप केलेलं आहे. त्याच्यामुळे ते तिकडून इकडं येता येत नाही त्यांना. इकडून पूर्ण पॅक केलेलं आहे आणि तिकडून पण जाळी आहे. त्याच्यामुळे फक्त मधल्या मध्येच काय असेल ते त्यांचं खाणं पिणं फिरणं चालू राहतं. भरपूर असे हरणं आहे आता इथं. इथं खाली एक बसलेलं आहे. झाडांमध्ये मस्त बसलेलं आहे. आता परत चाललो आपण पुढच्या पॉईंटला. आता इथं आजूबाजूला काय आता गाडी स्लो केलेली आहे. आता दोन्ही साईडला आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या जातीचे हरणं आहेत. ते कॅमेरा तेवढं कॅप्चर होत नाही. खूप लांब आहे आता हे इथं शिंगावाले आहेत. त्याच्यात पण वेगवेगळ्या जाती आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला एवढं काही माहीत नाही पण तुम्हाला दाखवतो. या साईडला पण आहे आणि याच्या दुसऱ्या साईडला पण आहे. तिकडं ह्या साईडला पण आहेत आणि मधोमध रोड बनवलेला आहे. त्याच्यामुळं या गाड्या चालू राहतात आणि गाड्यांमध्ये फक्त बसायचं नाही आपल्याला. जे पॉईंट पाहण्यासारखे आहे तिथं आपल्याला उतरून द्यात्या आणि जिथं जास्त वेळ उभं राहायचं काम नाही आहे. तर मोठे मोठे समजा जे गाया असतील, वाघ, सिंह पाहायचे असेल ते चालू चालू आपण पाहू शकतो. आता हरणं आहेत, मोठं ग्राउंड आहेत. ते आपण लांबूनही पाहू शकतो. जवळ जाऊन पाहायचा काही विषय नाही राहत त्यांचा. एकदम जंगला टाईपच सगळं वातावरण आहे इथं. झाडं भरपूर आहे. त्याच्यामुळे थोडंसं मध्ये आल्यानंतर आहे ना उष्णता कमी झाली आणि सिक्युरिटी भरपूर आहे. कॅमेरे वगैरे लावलेले आहेत. तुम्ही फक्त आनंद घ्यायचा आहे इथं आल्यानंतर आणि इथं वेळोवेळी सूचना दिलेल्या जातात की प्राण्यांना तुम्ही कुठल्या प्रकारचं तुमच्याकडे काय खाण्याची वस्तू असेल तर त्या टाकायच्या नाही आहे. ते तुमच्या जवळच ठेवायचे. त्यांच्या समोर दाखवायचे नाही, टाकायच्या नाही. इथं सगळं बसलेले आहेत आता खाली. नीलगाय वगैरे पण आहेत इथं बऱ्याच ठिकाणी पाहिले आम्ही. आता इकडं आहे ना माकडं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मंकी. ते एकदम काळे आहेत एकदम ब्लॅक. असे मस्त घर बनवलेले छोटे छोटे मस्त खेळत आहे आतमध्ये आणि त्यांना व्यवस्थित असं राहण्यासाठी खेळण्यासाठी आतमध्ये बनवलेलं आहे.
तर आपण जवळपास शेवटचा पॉईंटला आलेलो आहे इकडं. तिथं हे बघा, इथं मेन प्राणी जे आपण पाहिलेले नाही. आता झेब्रा मी समोरून कधी पाहिलेला नाही. हा इथं झेब्रा आहे. एकदम प्रॉपर झेब्रा आहे, एकदम व्यवस्थित. पहिल्यांदाच पाहतोय मी पण. 100 पहिल्यांदाच पाहतोय. आणि एकदम आपण असं खुल्या वातावरणात पाहतोय ना, त्याच्यामुळे भारी वाटतंय पाहताना. आणि आत्तापर्यंत फक्त टीव्हीमध्ये पाहिलं होतं, मोबाईलमध्ये पाहिलं होतं. तर भरपूर असे झेब्रा आहेत तिथं. आणि इथं बघा जिराफ पण आहे. मी जिराफ पहिल्यांदाच पाहिला, आजपर्यंत जिराफ कधी पाहिला नाही. खूप मोठा आहे. लांब मान पण त्याची खूप मोठी आहे, अशी लांबलचक मान आहे. हे सगळ्यात भारी वाटलं इथं पाहिल्यानंतर. जिराफ पहिल्यांदा पाहायला भेटला. बाकी इथं झेब्रा आहेत, भरपूर झेब्रे आहेत. तर आपलं आता फिरून झालेलं आहे पूर्ण. आता 11 वाजता आलो होतो आम्ही. जवळपास दीड पावणे 2 वाजलेले. 11, 12, 1 जवळ 3-3.5 तास लागले आम्हाला इथं फिरण्यासाठी, पूर्ण फिरायला. आणि आता आम्ही बाहेर निघालोय. आता आपल्याला निघायचं आहे आता इथून. आता आम्ही सरदार सरोवर डॅम जो आहे, तो काही पाहणार नाही आहे. तो आता पुढच्या ट्रिपला ठेवणार आहे. पुढच्या वेळेस आल्यानंतर काहीतरी पाहिजे आपल्याला बघण्यासाठी. आता आम्ही सगळे फिरून झालो आणि निघालोय आता आपल्या पार्किंगकडे. आता गाडी जिथं पार्किंग केलेली तिकडे चाललोय बसमधून. आणि आता आम्ही निघणार आहे घरी शिर्डीसाठी. अजून आम्हाला जेवण करायचं आहे. सकाळी नाश्ता करून आलो होतो. नाश्त्यावरच एवढं सगळं फिरलो. जेवण करून मग डायरेक्ट निघायचं आपल्याला घरी. आणि इथून आता जवळपास 410-420 किलोमीटर आपल्याला रनिंग करायचं आहे. आणि अंधाराच्या अगोदर आपल्याला सापुताऱ्यात पोहोचायचं आहे. कारण खूप जास्त घाट आहे. सापुताऱ्याचा घाट खूप मोठा आहे. आणि रोडला पण असं प्लेन रोड नाही आहे. जास्त वर खाली रोड आहे. त्याच्यामुळं आम्ही थोडंसं काय केलं, लवकरच रिटर्न निघालोय. नाही तर अजून होतं फिरण्याचं प्लॅनिंग, पण मग आज घरी पण जायचं आहे. 2 दिवस झाले इकडं आलेलो आहे. तर मग आता पुढच्या ट्रिपसाठी 1-2 पॉईंट इथं सोडले. इथं तुम्हाला फिरण्यासाठी बरेच पॉईंट आहेत. ते तुम्हाला 2 दिवस कमीत कमी इथं लागतील. त्यावेळेस ते फिरून होतील. सरदार सरोवर डॅम आहे. आणि अजून 2-3 ठिकाणं आहेत, ते खरंच पाहण्यासारखे आहे. आता गाडीत बसलोय आणि निघालोय आम्ही आता घरी जाण्यासाठी. मुलं एकदम खुश आहेत. दोघं पण एकदम खुश आहेत. भरपूर फिरले 2 दिवस. आता ह्या ट्रिपमध्ये ना टोटल आम्हाला जो खर्च आला आहे तो तुम्हाला सांगतो. आपल्याला राहण्याचा, खाण्याचा आणि फिरण्याचा टोटल आहे ना, पेट्रोल CNG धरून, आता CNG सध्या आहे आमच्या गाडीमध्ये. तर एक सर्वसाधारण आपल्याला एक 9,000 ते 10,000 रुपये खर्च येतो. जर 4 माणसं असतील तर. कारण राहण्याचा, जेवणाचा बाकी सगळा जो खर्च आहे 9,000 ते 10,000 रुपये तुम्हाला या ट्रिपमध्ये येणार आहे. कारण अंतर खूप जास्त आहे. तुमच्या किलोमीटरनुसार थोडंसं बजेट कमी जास्त होऊ शकतं. आता आम्हाला आहे ना जेवण करायचं आहे. कारण सकाळी नाश्ता करून आलेलो होतो. आता खूप भूक लागलेली आहे. पोरांनाही भूक लागलेली आहे. आता मस्त जेवण-बिवण करू आणि मग निघूया. आता जवळपास 1 वाजलेला आहे. ऊन एकदम आता कडक ऊन पडलेलं आहे. आम्ही आता जेवणं केले आणि हे बघा आता सगळे झोपलेले आहे गाडीमध्ये. मी गाडी चालवतोय. मी ड्रायव्हिंग करतोय. बाकी सगळे झोपलेले, मस्त फुल जेवणं झालेले होते. त्याच्यामुळे आता यांना मस्त झोपा आल्या. रस्ता थोडासा काही-काही ठिकाणी काम चालू आहे. त्याच्यामुळे थोडासा खराब आहे. गुजरातमध्ये रस्ते पण खूप चांगले आहे आणि इथले लोक आहेत पण खूप मस्त आहेत. तर चला भेटूया आता परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ह्या ट्रिपचा आता हा शेवटचा व्हिडिओ. व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा.